रत्नागिरीतील परशुराम लक्ष्मण गुरव हे रत्नागिरीतील सहाय्यक संचालक कुष्ठरोग कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. गुरव हे सन 2016 पासून आरोग्य विभागात सेवा बजावत आहेत. शासन नियमानुसार कार्यालयीन अधीक्षक म्हणून पदोन्नती होणं गरजेचं आहे, मात्र सहाय्यक अधीक्षक म्हणून नियमबाह्यरित्या पदोन्नती दिली आहे असा आरोप करत आज त्यांनी कोल्हापुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयाबाहेर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान गुरव यांच्या आत्मदहन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य उपसंचालक कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तसंच अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गुरव प्रहार दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष रवींद्र सोनटक्के, जिल्हाध्यक्ष विजय परीट आणि मार्गदर्शक दीपक मोहिते यांच्यासोबत आरोग्य उपसंचालक कार्यालयात आले. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने हे कार्यालयीन कामकाजासाठी बाहेरगावी गेले होते. त्यावेळी कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी नामदेव मोरे यांच्याशी गुरव आणि दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. यावेळी गुरव यांनी आपल्यावर आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून झालेल्या अन्यायाचा पाढा वाचून दाखवला. दरम्यान मुख्य प्रशासकीय अधिकारी मोरे यांनी शासन नियमानुसार पदोन्नती देण्यासंदर्भात वरिष्ठांसोबत चर्चा करून कार्यवाही करू अशी ग्वाही दिल्यानंतर गुरव यांनी आजचं आंदोलन स्थगित केलं. मात्र आठवडाभरात योग्य तो निर्णय न झाल्यास आपण आत्मदहन करणार असल्याचा इशारा गुरव यांनी दिलाय. रत्नागिरी येथे सहाय्यक संचालक कुष्ठरोग कार्यालय या ठिकाणी कार्यरत आहे. मला शासन निर्णयानुसार पदोन्नती मिळत नसल्याकारणाने मी मान्य उपसंचालक आरोग्य कोल्हापूर मंडळ कोल्हापूर यांच्याकडे विनंती अर्ज सादर केले, समक्ष भेटूनही विनंती केली, परंतु माझ्यावर वारंवार पदोन्नतीमध्ये अन्याय करत असल्याकारणाने मी याच्या अगोदरही उपोषण केलं होतं, परंतु त्यावेळेला त्यांनी फक्त खोटी आश्वासन देऊन वेळ मारून नेला. मग सध्या आता मी अधीक्षक पदाला पदोन्नतीस पात्र असूनसुद्धा मला हेतुपुरस्सर जाणून बुजून मला कशा पद्धतीनं त्रास देता येईल या उद्देशाने मला त्यांनी सहाय्यक अधीक्षक पदावर पदोन्नती दिली. मग या पदोन्नती चुकीची आहे हे मी त्यांच्या निदर्शनाला आणून दिलं, परंतु मला धमकीवजा भाषेत सुनावून मला या ठिकाणाहून हाकलून दिलं गेलं. पोलीस कंप्लेंट करून तुला आत टाकू इथपर्यंतच्या गोष्टी केल्या. त्या कारणास्तव मी आज रोजी दिनांक 7 मार्चपर्यंत मला जर अधीक्षपदाचे आदेश न मिळाल्यास मी 10/3 रोजी उपोषण आत्मदहन करणारा म्हणून मी त्यांना नोटीस दिली. त्याप्रमाणे इथं आज मी आलो होतो, परंतु आज माननीय उपसंचालक काही कार्यालयीन मीटिंग असल्याकारणाने ते मुंबईत आहेत. त्यांच्या गैरहजेरीमध्ये माननीय नामदेव मोरे मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बैठकीला आम्हाला बोलवलं. त्या ठिकाणी त्यांनी झालेली चूक मान्य केली आणि याच्यावर आपण परत DPC लावून तुम्हाला अधीक्षकपदात सुधारित आदेश देऊ असे आश्वासन, तोंडी आश्वासन दिल्यामुळे आज रोजी जे आत्मदहनाचा माझा जो मार्ग होता तो मी आज 16 तारखेपर्यंत स्थगित ठेवला आहे. जर 16 मार्चपर्यंत जर त्यांनी मला आदेश नाही दिले तर मी 17 मार्च 2025 रोजी माझं आत्मदहन पुढे चालू ठेवणार आहे.